नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुले गाळात अडकल्याने त्यांना पाहून वाचवण्यास गेलेल्या आईचा देखील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून हे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातील असून ते पुणे येथे मजुरीसाठी आलेले असताना नांदूर शिंगोटे येथे थांबले होते। त्यावेळी ही घटना घडली। आई ही धुणं धुवत असताना त्यावेळी मुलं पाण्यात अंघोळ करत होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाळात फसल्याने आई वाचवण्यास गेली, मात्र आई देखील या मुलांसोबत पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मनीषा विजय रामजोशी वय 30, कार्तिक विजय रामजोशी वय 9, मायलेकासह आदित्य राहुल शिंदे वय 7, अविनाश राहुल शिंदे वय 8 या दोन्ही सख्खे भाऊ असे एकूण 4 जणांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शाहूबाई भीमा शिंदे। काल काय झालं इथं? काल असं झालं बाबा, कपडे धुवायला आली, असं कोणाला माहिती नसताना कपडे धुवायला आली। घरची माणसं आली, बाई आली का आमची धुणं धुवायला? आली धुणं धुवायला, बघितलं त्याची बकेट आहे, कपडे आहे इथं। ह्याच्यावरून वाटलं का आली का, त्याला वाटलं त्याच्या नवऱ्याला वाटलं गेली घरी गेली, परत घरी जाऊन परत आला। मग आमच्या बाया काय म्हणलं, इथं बाबा पाणी आपल्या इथं पाण्यामध्ये जाऊस आणि मग पाण्याचा अंदाज बघितला, लगेच मुलगा हाताला आला। त्याच्यानंतर दुसरं मुलगा काढलं, त्याच्यानंतर बाईला काढली, त्याच्यानंतर दुसरं मुलगा काढलं। एवढं झालं। किती जण होते ते? 3 मुलं आणि एक आई। काय झालं ते? गेले पाण्यामध्ये काढले, नंतर त्याला पाहिलं बाबा, मग आम्हाला बोलून घेतली आणि तिला गाडी टाकून। 4 जण होते? हा, 4 जणच। 4 पाण्यातून? 4 गेलेलेच बाहेर काढले पाण्यातून। हा, गेलेलेच होते। मजुरीसाठी आले? हा, मंजुरीसाठी चालते। कुठे चालले होते? ते शिकून आलते, यवतमाळहून आलते। कुठे चालले होते? ते चाले तिकडे पुण्याकडेच म्हणते। धुणं धुवायला आले? हा, धुणं धुवायला आले। त्याच्यात ते पोहायला गेले? कपडे काटावरच होते, धुणं धुतले। आता पोहायला गेले की ते काय एवढं माहिती नव्हतं। जेव्हा लोक धावल्याच्या नंतर आपल्याला माहिती झालं।